बीडच्या बीड भागात 3 ते 4 जणांकडून एकाला बेदम मारहाण करणाऱ्यांमध्ये फरार कुख्यात आरोपींचा समावेश। जालन्याच्या मंठा शहरात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। मंठा पोलीस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल। अकोला शहरातील कृषीनगर भागात दहशत पसरवणाऱ्या 4 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। 2 गटात पूर्व वैमनस्यातून झाली होती हाणामारी। नागपूर मध्यवर्ती कारागृहात 2 कैद्यांमध्ये किरकोळ वादातून हिंसक झटापट। एका कैद्यानं दुसऱ्याला चावून केलं रक्तबंबाळ। आरोपी विरोधात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। नाशिकच्या अंबड परिसरात कोयता आणि तलवारीनं 8 वाहनांची तोडफोड। घरांवर दगडफेक। 4 अल्पवयीन मुलं अंबड पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापूरमधल्या रांगोळी ग्रामपंचायतीमधील सदस्याच्या हत्येप्रकरणी महिलेसह 5 जणांना अटक। लखन बेनाडे यांची हत्या करून मृतदेह फेकला होता नदीत। बुलढाण्याच्या अंजनी बुद्रुकमध्ये राहत्या घरात देह व्यापार। 2 महिला आणि 2 पुरुषांना या संदर्भात अटक। 2 महिलांची सुटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा दुकानामध्ये चोरी करणाऱ्या महिला टोळीला अटक। आरोपी महिलांकडून तब्बल 1.25 किलो चांदीचे दागिने जप्त। सांगलीच्या कवठे महाकाळमधील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा दाखल। अयामिश्रित जेवणाची तक्रार केल्यानं 22 विद्यार्थ्यांना केली होती ही मारहाण। उल्हासनगरमध्ये मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न। उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।